नमस्कार मित्रांनो, टेक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार योजनाबद्दल महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगार योजना नवीन नोंदणी म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन तसेच नूतनीकरण म्हणजे रिन्युअल आता आपण सर्व ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहोत. यापूर्वी जशी प्रक्रिया होती तशीच आता सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. परंतु यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ते सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहूया. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून कोणतेही अपडेट मिस होणार नाहीत. आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता. MahaBOCW.in या ऑफिशियल वेबसाईटवर नोटीस दिली आहे. ही नोटीस नक्की काय आहे ते आपण पाहूया. इथे आपण बघू शकता. मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. म्हणजे 5 फेब्रुवारीपासून तालुका सुविधा केंद्रामध्ये जे काही काम सुरू होते ते बंद करण्यात आले आहे. म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन नोंदणी करण्याची गरज नाही. बांधकाम कामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. म्हणजेच ऑनलाईन कामगार नोंदणीचे फॉर्म तसेच रिन्युअल असेल तसेच अधिक लाभाचे जे काही फॉर्म असतील ते तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने भरू शकता किंवा आपले सरकार केंद्र तसेच माही सेवा केंद्रामध्ये जाऊनसुद्धा फॉर्म भरू शकता. तालुका स्तरावर जे काही केंद्र उघडण्यात आले होते तिथे जाऊन फॉर्म भरायची गरज नाही असे सांगण्यात आले आहे. आता आपण महत्त्वाचा पॉईंट काय आहे ते समजून घेऊया. अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज भरला तेव्हा तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. म्हणजे तुमची कागदपत्रांची पडताळणी होणार आहे आणि ही पडताळणी कामगार सुविधा केंद्रांवर होईल. 6 फेब्रुवारी 2025 पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. फक्त ऑनलाईन फॉर्म भरून चालणार नाही तर तुमचे कागदपत्रांची पडताळणीही करावी लागेल आणि त्याकरिता तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल. तसेच ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्ही जे कोणते सुविधा केंद्र निवडले असेल तिथे तुम्हाला सर्व मूळ कागदपत्रासह हजर राहावे लागेल. तसेच तुम्ही अपॉइंटमेंटच्या तारखेला हजर राहिले नाही तर अर्ज नामंजूर करण्यात येईल असे सांगितले आहे. हा महत्त्वपूर्ण बदल या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खाली अजून एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे ते पाहूया. लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात. रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट ह्या बटनवर क्लिक करावे.
सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल. त्यानंतर नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरावायचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता. अशा पद्धतीची जी काही कागदपत्र पडताळणीची तारीख आणि जागा आहे ते निवडण्याबाबतचे हे परिपत्रक आहे. तर अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.